जिल्ह्यातील तासगाव, आटपाडी, जत, इस्लामपूर विट्यासह अनेक गावात घरफोडी करणाऱ्या सराईत 14 जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सर्वात मोठी कारवाई करत 11 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह 26,24,857 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। संतोष तुळशीराम चव्हाण, आशुतोष चव्हाण, करण अर्जुन चव्हाण आणि पांडुरंग सुनील पवार अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक जत विभागात गस्त घालत असताना त्यांना एका चारचाकीतून 14 जण सोन्याचे आणि चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता जत ते कवठे महांकाळ रस्त्यावरील जाधव वस्तीत येणार असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तातडीने परिसरात सापळा लावला। काही वेळाने जाधव वस्तीनजीक एक चारचाकी थांबली। यावेळी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले। चारचाकीची तपासणी केली असता सीटच्या खालील बाजूस एका कापडी पिशवीमध्ये सोने चांदीचे दागिने आढळले। तसेच मागील बाजूस असणाऱ्या सीटच्या खाली स्टीलची पाईप, कटावणी, चाकू, पाना, स्क्रू ड्रायव्हर, बॅटरी, मास्क, हँड ग्लोव्ज आदी साहित्य मिळून आलं। त्यांच्याकडे चौकशी केली असता 14 संशयितांनी मागील काही महिन्यात जत, विटा, इस्लामपूर, चिंचणीवागी आणि आटपाडी परिसरातील बंद घरे आणि दुकाने फोडून घरफोडी केल्याची कबुली दिली। तसेच चोरीतील मुद्देमाल विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचंही सांगितलं। अटक करण्यात आलेल्यांपैकी संतोष तुळशीराम चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर जत पोलीस ठाणे आणि कर्नाटक राज्यातील घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत।